श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी व्रत केले जाते. यंदा 5 ऑगस्ट रोजी हे व्रत आहे. आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे, कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच. प्रार्थनेत प्रचंड ताकद असते. आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या वाटेशी अनेकांचे शुभाशीर्वाद लागतात, सद्भावना लागतात. तेव्हा ते आशीर्वाद फळतात आणि यश मिळते. या व्रतामधून तोच संदेश दिला आहे. विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते, तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते. अशा वेळी उपासना कामी येते. ती या व्रतांच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते. संतान प्राप्ती झालेल्यांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी देखील हे व्रत करावे, कारण त्यांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानाकडून मिळालेले सुखच असते. त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा, म्हणून हा व्रतविधी. या दिवशी एकादशीचे व्रत आणि कथा वाचन केले असता पापातून मुक्तता आणि सद्गुणमंडित संतान प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी भक्तिभावे पुत्रदा एकादशीचे व्रत केले असता त्यांना भगवान विष्णूच्या कृपेने अपत्य प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते, म्हणून शक्य झाल्यास हे व्रत भाविकांनी चुकवू नये. मात्र दिलेले नियम जरूर पाळावेत. हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गंगामातेचे स्मरण करून तनामनाने पवित्र व्हावे. मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे. देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे. फलाहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये. मद्यपान करू नये. मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत. या नियमाबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा. संसारात विविध विषयात गुंतलेले मन एकाग्र करण्यासाठी, शांत करण्यासाठी एकादशीचे व्रत सांगितले जाते. आपल्या शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात जसा संलग्नाचा पर्याय सांगितला जातो, तसा मनाच्या शुद्धीकरणासाठी एकादशी व्रताचा पर्याय अध्यात्मात सांगितला जातो. परंतु उपवासाचे पदार्थ खाऊन, आराम करून, टीव्ही मोबाईलमध्ये अडकून व्रत केले तर त्याचा लाभ कदापि होणार नाही. औषधाला पथ्याची जोड लागते, तरच औषधाची मात्रा लागू पडते. त्याचप्रमाणे एकादशीला दिलेल्या नियमांचे पालन केले नसता त्याचा फळ आपल्याला भेटणार नाही. यासाठी भक्तिभावाने हे व्रत करावा. एकादशी व्रताचा लाभ अनेक भाविकांनी घेतला आहे. वर्षानुवर्षे लोक हे व्रत करत आहेत. त्या व्रताचा लाभ